नमस्कार मंडळी. आता आमच्या घराचं काम पूर्ण झालेलं आहे. आता प्लॅस्टर चालू करायचं आहे. घराला ओरंड्यांना अशी डिझाईन दिलेली आहे. पहिल्या खाल्ल्या ओरंड्या नव्हत्या, फक्त खाल्ला मजला बांधलेला होता. आता वरचा मजला बांधलाय, वरंड्या बांधल्यात, सगळ्या खाल्ल्या बांधल्यात वरच्या. अशी डिझाईन दिलेली वरंड्यांच्यात. आता प्लॅस्टर करायचंय. प्लॅस्टर साठी इथं ओसँड आणून टाकलेलं आहे. 2 ब्राच्या 2 गाड्या, 2 ब्राच्या गाड्या आणलेल्या आहेत. 2-4 बारास ओसँड आणलेलं आहे. कमी पडल्यावर मग अजून आणायचंय नंतर, पण आता 2 गाड्या मागवल्या होत्या. इथं कागदाखाली ना सिमेंट आणि सल्ला ठेवलेला आहे. पावसामुळे भिजू नये म्हणून इथं झाकून ठेवलाय सल्ला आणि सिमेंट. मिस्त्री आल्यावर जसं लागन तसं एक एक पिशवी काढून घेतात, नंतर संध्याकाळी झाकून ठेवतात आम्ही सगळं. काही अशा आमच्या जुन्या खिडक्या आहेत, त्या आता चेंज करायच्यात, नवीन टाकायच्यात. पहिला असा जिना होता आमचा, पहिला बांधलेला आहे. 14-15 वर्षाचं हे पहिलं बांधकाम आहे आमचं. पहिला असं जिना आहे. आता वरून त्याला दुसऱ्याचा बांधायचं आहे. हे दुसऱ्या मजल्यात 2 रूम आहेत आमच्या. लाईट फिटिंग झालेली आहे. इथं लाईट फिटिंगचे 2 बोर्ड आहेत. इथं लाईट फिटिंग झाले, मतलब फक्त पाईप ते खाचून घातलेले इथं. वायरिंग अजून काही ओढलेली नाही. प्लॅस्टर ते झाले मग वायरिंगचं. इथं प्लॅस्टरसाठी ओसँड आणून टाकले त्यांनी. आता प्लॅस्टर चालू करायचं. डिप्पो मारून ठेवलाय, अजून प्लॅस्टर काही चालू केलेलं नाही. हा दुसरा रूम आहे, वरच्या मजल्यातलाच दुसरा रूम. हे इथं किचनच्या वरचं आहे. हे वरुंड्या ह्याला मस्त अशी आम्ही डिझाईन सोडलेली आहे. इकडे बघा आमचं हे पोर्च आहे. इथं पाणी मारून मारून आम्ही डायरेक्ट पोर्चवरती पाणी साठून ठेवलं. या इथं उरलेल्या विटा येतं काही वरच्या वरुंडीच्या. इथं विटा येतं उरल्यात. आता हे मधलं जिन्याचं भिंत राहिलेली आहे, त्यासाठी इथं ठेवलेल्या आहेत विटा. त्यानंतर न्यायच्यात त्या वरती. इथं पण ना काही येतं विटा. हे किचनच्या वरची भिंत आहे ओरंडीची, त्याला बा अशी डिझाईन सोडलेली आहे आम्ही. मस्त अशी छान डिझाईन असे मस्त अशा आम्ही डिझाईन सोडल्या सगळ्या पोरच्या वरती. इथं पाण्याचं बॅलर भरून ठेवलेलं आहे. लाईट नसली तर गावंड्यांना पाणी होतं कामासाठी, त्यासाठी इथं पाण्याचं बॅलर भरून ठेवलं. वरती एक दुसऱ्या मजल्यावर एक टाकी भरून ठेवलेली आहे. इथं पण एक ओसँडचा डिप्पो मारलेला आहे. दोन्ही रूम मध्ये ओसँडचा एक एक डिप्पो मार. इथं पण एक डिप्पो मारलाय या किचनच्या वरती. ह्याच आपलं ओरंड्यांचा प्लॅस्टर आणि ते करण्यासाठी एक डिप्पो मारलेला आहे. तिथं पण वरती आल्यावर किती मस्त वातावरण वाटतं. आमचे नारळ बघा किती छान दिसतात वरून ना, किती मस्त दिसतात आमचे नारळ. हे 4 येतं इकडून आणि इकडल्या साईडने 2 येतं. असे 6 नारळाचे झाड आहेत आमचे. एवढे मस्त दिसतात वरून. पहा किती सुंदर दिसतात नारळ. त्यांना फळं पण भरपूर फळ येते त्यांना. इकडले 2 दिसले का, एक बारीक एक मोठं. एकाला अजून फळ सुरू नाही झालं, बाकीच्या 5 पण फळं सुरू आहेत. इथं आम्ही ना जिन्यातून जाण्यासाठी ना एक चौकट बसवली होती 2, पण पावसामुळे त्याला काही प्रॉब्लेम येईन त्यामुळे ना आम्ही ती चौकट काढली आणि आतूनच जिन्यातून डायरेक्ट ना इथं भिंतीला गेट करून सनी आत हे करायचं आहे दरवाजा. त्यामुळे ती काढून ठेवली. हा का इथली काढली आहे. मग इथं पुराण्या हे खिडक्या चेंज करण्यासाठी खिडक्या बनवून आणलेल्या आहेत. 3 खिडक्या आहेत. पुराण्या खिडक्या आमच्या अशा आहेत, ते ऊन चमकलं त्यामुळे काही त्या दिसल्या. ह्या अशा खिडक्या आहेत आमच्या पुराण्या. आता नवीन वरच्या ह्याच्या वरती वरुंड्यांच्यात आम्ही नावासाठी पाटी टाकलेली आहे. आम्हाला वृंदावन असं नाव टाकायचंय घरावरती. आम्हाला घरावरती वृंदावन नाव टाकायचंय. असं छान असतं आमचं घर. झालेलं आहे तयार बांधून, अजून प्लॅस्टर बाकी आहे. आता उद्यापासून प्लॅस्टरला सुरुवात होईल. पहाड बांधलेला आहे पाठीमागच्या साईडने, तुम्हाला पहाड पण दाखवते. पाठीमागच्या साईडने बघा हे पहाड बनवलेला आहे त्याच्यासाठी, प्लॅस्टरसाठी. आणि ह्या खिडक्या पण चेंज करायच्यात. पाठीमागच्या 3 खिडक्या आम्हाला चेंज करायच्या आहेत. हे पहाड बांधलेला आहे.
तुम्हाला आमचं घर कसं वाटलं कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईबर करा, कमेंट करा.